पळापळ म्हणजे लगेच हे नाही झाली पाहिजे. बघितले की बघा आधी काय देणार एक 8 दिवसात वकिलांशी बोलू. 1-2 दिवस नाही तयार झाली पाहिजे. तयार झाली. मला फक्त 2-3 दिवस. तिकडची द्या. नमस्कार, माझे नाव दत्ता गांधळे. मी आपल्यापासून एक 100-150 किलोमीटर असलेल्या मंचर शहरात राहतो. मी त्या गावचं सरपंचपद भूषवलेलं आहे आणि सध्या आता ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये माझी पत्नीच त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेली आहे. आज आपल्या या नाशिकच्या पुण्यभूमीत येण्याचं कारण असं की आमच्या इकडे असलेला एक भ्रष्ट अधिकारी गोविंद जाधव म्हणून आहेत, त्यांनी आता नुकतीच बदली त्र्यंबक नगर परिषदेत करून घेतलेली आहे. कारण हे महाशय गेली 3 वर्ष आमच्याकडं मुख्य अधिकारी म्हणून काम पाहत होते. यांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मी अनेक वेळा उपोषणं केलीत, आंदोलनं केलीत. ठीक आहे, मला निवडणुकीत त्याचा रिझल्ट आला असेल भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोललं म्हणून, पण त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलून नुसतं उपयोग होणार नाही, तर त्याच्या विरुद्ध वाचाही फोडली पाहिजे. त्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांच्याकडून आर्थिक वसुली, शासनाचे जे काही त्यांनी बुडवलेले आहेत त्याची पण वसुली झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा उहापोह करण्यासाठी आज आम्ही खरं तर या ठिकाणी आपल्या भेटीला आलो आहोत. सर्वप्रथम आपण सर्वजणांनी वेळ देऊन आलात त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानतो. बरोबर, वास्तविक पाहता गोविंद जाधव हे मला वाटतं 23/12/2022 त्यांनी मंचर नगर पंचायतचा पदभार स्वीकारला. ॲक्च्युअली त्यांच्या आधी जे CEO होते पष्टे म्हणून त्यांचा काय कार्यकाल पूर्ण झाला नव्हता, पण ठराविक राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून हे महाशय त्या ठिकाणी आले. आम्हालाही वाटलं सुरुवातीला चला चांगला अधिकारी कुठेतरी त्या कर्जत जामखेडला होता, तिथे काहीतरी पुरस्कार एखादा त्याला भेटला होता का इथं आल्यानंतर चांगलं म्हणजे मनसरकारांची सेवा करेल, चांगली कामं होतील अशी अपेक्षा होती. पण ओव्हरऑल पाहिलं त्यावेळेस आम्हाला जागं करायला कुणी नव्हतं. आणि जर आम्हाला हे जे आज तुमच्या पुढे पेपर आहेत हे भेटायला फार त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर आमच्या हातात आले. पण आम्ही खरं तर त्र्यंबक नगरी असेल किंवा नाशिक जिल्ह्यातील सगळ्या बंधू आणि भगिनींना जागं करण्यासाठी इथं आलेलो आहे. वास्तविक पाहता त्र्यंबक नगरीचं बरोबर अटॅचमेंट हे निश्चित म्हणजे तुमच्या नाशिक जिल्हा असेल किंवा त्र्यंबक नगरीतल्याच नागरिकांची नसून महाराष्ट्रातील नवे तर पूर्ण भारतातील नागरिकांची त्या याच्याची आहे. कारण पवित्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहे. अशा पवित्र ठिकाणी हा माणूस बसलेला आहे. ज्यावेळेस माझी पत्नी नगराध्यक्ष झाली, साधारण 1 जानेवारीला तिने पदभार स्वीकारला. पुढच्या 4-5 दिवसातच हा बहादर मेडिकल लीवच्या नावाखाली तिकडे जम्मू काश्मीरला फिरायला गेला. कारण त्याला माहिती होतं इथं राहिलं तर सामना करावा लागेल. आणि म्हणजे दुर्दैवाने सांगावं वाटतं का पुणे जिल्ह्यातूनच काही अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्या अधिकाऱ्यांना माझा तर स्पष्ट आरोप आहे 1.5 कोटी रुपये देऊन हे महाशय इथं बदली करून आलेले आहेत. पैसे देण्याचं बरोबर, ते पैसे कुणाचे आहेत? गोविंद जाधवच्या काही वडिलांचे पैसे नाही आहेत, ते आमच्या मनसरकारांच्या सर्वसामान्यांच्या खिशावर मारलेला डल्ला आहे. तो वरच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि अशा अधिकाऱ्यांच्या मार्फत तो इथं आला आहे. त्याचा डोळा समजा त्र्यंबक नगरी असेल, जो आता पवित्र कुंभमेळा पुढच्या वर्षी होतो, योगायोगाने ती नाळ पण आमच्या मंचरशी जोडलेली आहे. कारण जे साधू पुढे कर्नाटकला जातात त्यांचा 1 ते 2 मुक्काम मंचरला असतात. कारण मंचरला त्यांची गादी पण आहे. कुंभमेळ्याचा निधी आम्हाला पण येतो, पण तो थोड्या प्रमाणात येतो, 1-2-3 कोटी रुपयाच्या आसपास येतो. अशा या पवित्र ठिकाणी जर हा आता जर आला आणि याच्या हातात जर 1.5-2 हजार कोटीचं जर बजेट गेलं, कारण आमचं मंचरचं मागच्या 3 वर्षाचं जर तुम्ही पाहिलं तर साधारण 100 कोटीचा विकास कामांच्या शासनाकडून आलेल्या माननीय नामदार एकनाथभाई शिंदेच्या माध्यमातून निधी होता. आणि नगरपंचायतची घरपट्टी आणि पाणीपट्टीतून 30 कोटी रुपये वसूल झाले. त्यामुळे साधारण 150 कोटीमध्ये हा माणूस जर 30 कोटी रुपये खात असेल तर तुम्ही त्र्यंबक नगरीतील सगळ्या नागरिकांनी हा उद्या जर या ठिकाणी कायम राहिला तर ह्या 1500-2000 कोटी रुपयामध्ये किती पैसे खाईल याची सगळ्यांनी विचार करा. अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.